हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? कसे आहात? बरे आहात ना? आज आपण मॅथमॅटिक फर्स्ट घेणार आहोत, बरोबर. या ठिकाणी 10th स्टँडर्डसाठी आता आपले किती तारखेला पेपर आहे? 7ला आहे ना. आज हिंदी पेपर आहे, बरोबर. शुभेच्छा सर्वांना. हार्दिक बेस्ट विशेष. गुड लक फॉर यू. गेट 180 आउट ऑफ 80 फॉर हिंदी पेपरला 80 पैकी 80 मिळतात सर्व मुलांना. सोपा पेपर आहे, नाही का. आणि त्याच्यानंतर मॅथ फर्स्ट आहे. मॅथ फर्स्टचे मी तुम्हाला सेमी असो किंवा CBSEचा पॅटर्न असो किंवा कोणताही असो, तर मायनस मल्टिप्लाय मायनस प्लसच येणार आहे. आणि -10 प्लस -2 याची बेरीज -12च येणार आहे. म्हणजे दो इट इज CBS पॅटर्न और सेमी और मराठी, इट इज वन अँड द सेम मित्र हो, काही फरक नाही, बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला प्रोबॅबिलिटीचे उदाहरणं दिलेत. सेमीला पण प्रोबॅबिलिटी आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सेमीला पण आहे, CBS पॅटर्नला पण आहे की नाही. डिस्क्रिमिनंट ते पण CBSला पण आहे आणि आपल्या सेमीला पण आहे. त्यामुळे सायमल्टेनियस इक्वेशन सेमीला पण आहे आणि आपल्या याला CBS पॅटर्नला. त्यामुळे तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्यांचे पण सोडवा, तुमचे पण सोडवा. म्हणजे तुमचे पॅटर्न सायन्सला गेलात की तुम्हाला सोपं जाईल, आहे की नाही. इथं आहे बघा क्वेश्चन. M-12 गोल कंसामध्ये M-12 x² + 2 × M-12 x + 2 = 0. सॉल्व quadratic equation if it is the real and equal, है की नाही. रिअल अँड इक्वल असेल तर तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे. मग याच्यामध्ये सोल्युशन तुम्ही फॉर्म्युला कसा आहे, त्यांना पण AX² + BX + C = 0. सेमीला पण AX² + BX = 0. वन अँड द सेम, नो डिफरंट ॲट ऑल. ओके. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A = M-12, है की नाही. आणि B = 2 × M-12. ही बघा B. B A म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ x². B म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ x. आणि C म्हणजे +2. C = 2. आता सम ऑफ द रूट्स आपल्याला माहिती आहे. आपण अल्फा बीटा घेतो, PQ घेतो. काय घ्यायचं ते घ्या. आता प्रॉडक्ट म्हटलं तर अल्फा × बीटा. आणि त्या ठिकाणी तुम्ही सम ऑफ म्हटलं तर अल्फा प्लस बीटा, किंवा सम ऑफ रूट्स म्हटलं तर -B/A, आहे की नाही. आणि सम ऑफ रूट -B/A. प्रॉडक्ट म्हटलं तर काय? C/A. म्हणजे C ची व्हॅल्यू टाकायची, याची झालं प्रॉडक्ट. सम ऑफ इथं ॲज्युम करायचं, सम P and Q आर द रूट्स सपोज. मग सम म्हणजे काय? ॲडिशन. P + Q = मग काय? P + Q ॲडिशन. P + Q सम काय? या ठिकाणी सम ऑफ द रूट्स इथं दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे? सम ऑफ द रूट्स -B/A. B ची किंमत बघा, -2 × M-12/M-12. A ची किंमत ही M-12 गेले, -2 आलं, म्हणजे सम ऑफ द रूट्स आलं -2, आहे की नाही. आता प्रॉडक्ट ऑफ द रूट घ्यायचे तर C/A. C ची किंमत 2 आणि A ची किंमत M-2. म्हणजेच काय? M-2 = 2. म्हणजेच M = 12. हे 12 इकडे गेल्यावर उजव्या बाजूला प्लस होतात ना. मग 12 + 2 = 14. झालं, M ची व्हॅल्यू 14. परंतु -2 हे इम्पॉसिबल. सॉल्व
quadratic equation x square minus 2x minus 3 is equal to 0 with the help of फॉर्म्युलाने हे क्वाड्रेटिक इक्वेशन हे 3 मार्काला आहे मित्रांनो, हे पण 3 मार्काला येते. मग क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्ही क्रम्स लॉने सोडवता येते, म्हणजे डीचं डी एक्स आणि डी वाय. त्याचप्रमाणे फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a या फॉर्म्युलेने पण एक्सची व्हॅल्यू काढता येते. तर मग आता एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. याचा फॉर्म्युला काय आहे? सर्व जनरल फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग आता याची किंमत काय आहे? इथं काही नसलं तर 1 असते. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 2 आहे बघा, बी इज इक्वल टू किती -2, सी इज इक्वल टू -3. मग फॉर्म्युला बघा, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस बी, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता मायनस बी ची किंमत इथं मायनस, बरोबर, आणि बी ची किंमत किती आहे? इथे -2a, म्हणून मायनस इथं जसं जसं याचा मायनस हा प्लस ऑर मायनस, आपण आता हे काढून घ्यायचं, फाइंड बी स्क्वेअर मायनस 4ac, म्हणजेच -2 चा स्क्वेअर मायनस 4ac. सी ची किंमत किती आहे? -3. एकदा चाललेली आहे मायनस, आणि इथे एकदा -3 आहे. इथं डबल आलाय, मायनस मायनसचा प्लस झाला बघा, 4 त्रिक 12, मायनस मायनस प्लस, 4 1 जार 4, 4 3 जार 12, आणि -2 चा स्क्वेअर काय होतो? +4. 12 आणि 4 यांची बेरीज झाली 16, आहे का नाही? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 16 झाली अंडर रूट. मग इथं मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, मायनस मायनस प्लस झालं, प्लस ऑर मायनस याची किंमत 16 झाली अपॉन 2a, म्हणजे 16चं स्क्वेअर रूट काय आलं? 4. म्हणजे एकदा काय येईल? 2 + 4 अपॉन 2, 2 + 4 अपॉन 2 म्हणजे 6 अपॉन 2 म्हणजे 3, आणि नंतर 2 - 4 अपॉन 2, 2 - 4 अपॉन 2, दोनामधून 4 गेले, -2 राहिले अपॉन 2, 2 1 जार 2, 2 1 जार 2, -1, म्हणजे याची किंमत x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -1. -1 इज इम्पॉसिबल. सो दोन व्हॅल्यू येतात इथे. हे व्यवस्थित एका खाली एक लिहून घ्यायचं मित्रांनो. हे पण त्याच्या खाली लिहा. बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत खूप सोपी काढता येईल. बी ची किंमत वर्ग आणि -4ac, 4 आणि 16, 16चा अंडर रूट वर्गमूळ 4 येते, आहे का नाही? आणि मग प्लस ऑर मायनस, एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं. कळलं? आता बघा मित्रांनो, दुसरा 4 मार्काला आहे किंवा 3 मार्काला पण येऊ शकतं. बघा क्वेश्चन फार महत्वाचे बोर्डाला. आता उद्याचा जो पेपर होईल त्याला तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पटापट सोल्युशन मिळतील. अ कमिटी 2 members टू बी फॉर्म फ्रॉम 3 boys and 2 girls. A committee 2 members to be formed from 3 boys and 2 girls. Find the probability of the following events. मग खाली 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तुम्ही. इव्हेंट ए, ॲटलिस्ट 1 गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ कमिटी. ॲटलिस्ट 1 गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ कमिटी. आणि बी इव्हेंट आहे, कमिटी मस्ट बी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. 1 बॉय अँड 1 गर्ल. सोल्युशन सुरुवात झाले. बॉयला बी आपण मानू आणि गर्ल्सला जी. आता मेंबर्स ऑफ द बॉयज किती? 3 आहे ना. मग 3 म्हणजे B1 B2 B3. हे बघा, B1 B2 B3. गर्ल 2 आहे, G1 आणि G2. मग आता यांच्या आपल्याला कमिटी फॉर्म करायची. स्पेस व्हॅल्यू S इज इक्वल टू, मग काय, B1 B2 हे झाले, B2 B3 ही जोडी, B3 B1,
आहे की नाही, B3 B1. नंतर G1 G2 बरोबर, दोन मुली, B1 G1 आणि G1 झाला का G2, B1 G2, B2 G1 B2 G2, B3 G1 B3 G2. अशा प्रकारे NS व्हॅल्यू काढून घ्यायचे. किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. नंबर ऑफ स्पेस व्हॅल्यू 10 आली बरोबर. आता नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू बघायचं. तर इव्हेंट ए ला काय, ऍटलिस्ट वन गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ कमिटी, वन गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ वन कमिटी बरोबर. मग इथं नाही गर्ल, इथं नाही, इथं नाही, इथं आहे 1, इथं 2 3 4, इथं 5 गर्ल आहे, 6 आणि 7, म्हणजे NA 7 आलं बघा इथं. वन मस्ट गर्ल, NA इज इक्वल टू 7. मग आपल्याला PA काढायचा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. काय सूत्र, NA अपॉन NS. म्हणजेच काय, NA किती आलाय 7, 7 अपॉन 10 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट. आणि बी इव्हेंटचं काय आलंय, मग आता बी इव्हेंटला काय सांगितलंय, कमिटी मस्ट बी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल, वन बॉय अँड वन गर्ल मस्ट बी कमिटी. मग वन बॉय वन गर्ल इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथं आहे 1 2 3 4 5 आणि 6. एकच पाहिजे, एक मुलगा आणि एक मुलगी बरोबर. इथं आहे बघा, इथं नाहीये, दोन्ही मुलं आहे. इथं आहे एक, इथं नाहीये, एक मुलगा एक मुलगी, बॉईज गर्ल. 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे NB 6 आलं. NB किती आलं, 6 आलं. म्हणजेच आपल्याला PB काढायचं, PB NB अपॉन NS. मग किती होईल, NB 6 अपॉन 10, भाग जातो, 2 3 6 2 5 10, 3 अपॉन 5. हे झालं PB, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इव्हेंट. हे पण 3 मार्क किंवा 4 5व्या प्रश्नात येतात मित्र हो बोर्डाला. म्हणून हे सोडवाच, मागचे पण सोडवा, प्रॅक्टिस करा. आता HW हा काय आहे, HW क्वेश्चन आहे. तुम्हाला घरी होमवर्क दिलाय, सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. हे 4 मार्काला येते 5व्या किंवा 4थ्या प्रश्नात. आता इथे 4x + 3y = 18 आहे, हे पहिलं आहे. आणि 3x - 2y = 5. मग आता हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायचं. परंतु आता या ठिकाणी प्लस आणि मायनस आहे, त्यामुळे इक्वेशन 1 ला कोइफिशियंट ऑफ y नाही. इथं किती आहे 2, म्हणजे इक्वेशन 1 ला मल्टिप्लाइड बाय 2, म्हणजे 4 2 8, 2 3 6 आणि 18 3 54 असं. आणि इक्वेशन 2 ला मल्टिप्लाइंग बाय 3 कोइफिशियंट ऑफ y बरोबर का नाही. मग 3 ने याला गुणलं 3 3 x, 3 2 6y = 3 5 15, म्हणजे वजा 6y आणि अधिक 6y हे कॅन्सल जातील ॲडिशन केलं तर. आणि तुम्हाला फक्त हे एकची व्हॅल्यू आणि ती प्लस करून सोडवता येईल. कळलं की नाही. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके बाय, थँक्यू.